आहेत इथे, त्यांच्यासोबत काही ड्रग्ज पिणारे लोक या ठिकाणी, आपण त्याचा उल्लेख देखील भाषणात केला. नेमका काय प्रकार आहे? मला अतिशय गंभीर प्रकार आहे. इथले शिवसेनेचे उभाटा गटाचे आहेत मला वाटतं, शिंदे गटाचे. अच्छा, तर ते महानगराचे अध्यक्ष आहेत. मी इथे आल्यावर स्टेजवर मला त्यांनी तेव्हा मोबाईलमधून मला हे सगळं दाखवलेलं आहे. MDचं सेवन करताना तरुण पिढी या ठिकाणी दिसते. खुलेआम चौकामध्ये टपरीवर बसून या ठिकाणी अशा पद्धतीचे कामं त्या ठिकाणी चाललेले आहेत. मला वाटतं तरुण पिढीसाठी अतिशय भयावह चित्र आहे. आम्ही ज्यांना देशाचं भविष्य म्हणतो त्या अशा ठिकाणी जर MDचं सेवन करत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि ते सेवन करणारे एका आता जो उमेदवार आहे त्या भागातले तिरमे म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत. अनेक फोटो त्याच्यासोबत आहेत, त्यांच्या हातावर त्यांचा फोटो गोंदलेला आहे. म्हणजे ही बाब आधीच गंभीर आहे. पण अशा पद्धतीने सर्रास सेवन या ठिकाणी हे चौकामध्ये बसून अतिशय निडरपणे बेडरपणे हे या ठिकाणी करतायत. मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे आणि म्हणून याची दखल निश्चित पोलीस घेतील. आम्ही तक्रारी या संदर्भामध्ये या ठिकाणी करू. तरुण पिढी यातून काय दर्शक घेणार मला कळत नाही की अशा पद्धतीने आपण तरुणांना कुठे भडकवतो आहोत, कुठल्या मार्गाला नेतो आहोत मला कळत नाही. आता नाशिक शहर हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. मला वाटतं याची निश्चित दखल ते CPMचे घेतील, पोलीस प्रशासन या ठिकाणी घेईल. यांनाही शोधून काढू आणि जे नेते यांना डोक्यावर घेऊन असतात हे नेत्यांना डोक्यावर घेऊन असतात एकमेकांना. अनेक ठिकाणी त्यांचे 10-12 ठिकाणी त्यांच्यासोबत फोटो गळ्यात हात घालून डोक्यावर बसून त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं या बाबतीमध्ये अतिशय गंभीर दखल पोलीस घेऊन याच्यावर कारवाई करतील. पण या संदर्भात अजून मी आपल्याला असं म्हणेल की तुम्ही अशा नोकरींना त्या ठिकाणी पाठवणार आहात का, त्यांना निवडून देणार आहात का, हा माझा सवाल आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की ज्या ज्या ठिकाणी असे लोक असतील त्यांना खड्यासारखी बाजूला टाका. त्यांना कुठे अशी संधी देऊ नका की जेणेकरून पुढची पिढी अजून म्हणजे मोकळेपणे रस्त्यावर बसून MDचं सेवन करेल, ड्रगचं सेवन करेल. पोलिसांनी चौकशी करावी अशी आपली मागणी. निश्चित आता मला त्यांनी या ठिकाणी आहे या संदर्भामध्ये मी CPची उद्या सकाळी बोलेल. आणि हे जे सगळे आहेत यांना सगळं गाव ओळखतं. या गावगुंडांना हे MDचं सेवन असं दिनादास बसून राजरोसपणे हे त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून याला निश्चित नाशिक शहरामध्ये वचक बसलाच पाहिजे. आणि हे जे असे कामं करतायत किंवा यांना जे पाठिंबा देत आहेत अशा लोकांवर सुद्धा कारवाई केली पाहिजे. उमेदवार जे आहे ब्लॅकमेलिंगचा आपण आरोप केला, थोडीपाणी करतात, माहितीचा अधिकारात अर्ज करतात असं आपण म्हणाला. फक्त काय हे सगळं प्रकरण नाही, निश्चित या संदर्भामध्ये जे या ठिकाणचे उमेदवार आहेत ते हेच धंदे करतायत, हेच उद्योग करतायत. लोक त्याच्यामुळे खूप परेशान आहेत. कोणी बांधकाम व्यावसायिक असतील, बिल्डर असतील, त्यांचे प्लॉट शेते आहेत, कुठल्याही कामाच्या संदर्भामध्ये महाशय जाऊन त्या ठिकाणी माहितीचा अधिकार देतात, ब्लॅकमेल करतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात. हा त्यांचा राजकीय धंदा सगळ्या नाशिककरांना माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अशा लोकांना सुद्धा महापालिकेत जाण्यापासून रोखलं पाहिजे. आणि त्याचा अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. राम मंदिराची उभारणी तपोनात करणार असं आपण सांगितलं, नेमकं काय? निश्चित नाशिक शहर हे रामाच्या पदस्पर्शाने, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. तपोवनावर आज भरपूर वादविवाद चाललेले आहेत. आम्ही सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आम्ही तिथे कुठेही कमर्शियल काम करणार नाही, कधी भविष्यामध्ये करणार नाही. सन्माननीय राज ठाकरे साहेब त्यांचं या ठिकाणी सरकार असताना 16मध्ये त्यांनी हा निर्णय केलेला होता. त्याचं प्रोसिडिंग आपण दाखवलं काल मुख्यमंत्री महोदयांनी. आणि ते ज्या ठिकाणी टीका टिप्पण्या करतात तपोवनावर. आणि म्हणून या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर टाकलं. मला अनेक लोकांनी बोलून दाखवलं की या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा वास होता, प्रभू रामचंद्राच्या नावाने भूमी ओळखली जाते. आणि म्हणून त्यांचं एक सुंदर मंदिर नाशिक शहरामध्ये आणि तपोवनामध्ये हे त्या ठिकाणी असावं त्यांची इच्छा आहे. निश्चित मी मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर हा विषय टाकेल आणि याला मान्यता मिळेल. आपण येणाऱ्या काही वर्षांमध्ये अतिशय सुंदर असं राम मंदिर प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी तपोवनामध्ये उभं करू. थँक्यू.